नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दोडक्याची भाजी दाखवणार आहे, पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। दोडकं किसण्याआधी आपल्याला मी इथे थोडीशी 2-3 चमचे मुगाची डाळ घेतली आहे आणि ती भिजत घातलेली आहे। आणि आता आपल्याला दोडकं किसायला घ्यायचे। दोडकं छान किसून घ्यायचे। हे बघा, मी अशा पद्धतीने दोडकं किसून घेणार आहे। पूर्वी ताटाला लावून दोडकं किसून घ्यायचे, पण आता पिलरने मी हे पील करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी दोडक्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, मी ही फेकणार नाही, हिची सुद्धा मी चटणी करून खाणार आहे। तर आता आपण दोडक्याचे तुकडे करून घ्यायचे। इथे अशा पद्धतीने दोडक्याचे तुकडे करून घेते। आणि दोडकं हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे, म्हणून आठवड्यातून एकदा तरी दोडक्याची भाजी आपण केली पाहिजे। गॅसवर कढई ठेवली तापायला, त्यात आता आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचे। आणि दोडके आपले सगळे कापून झालेले आहेत। तेल छान तापू द्यायचे। छान तापले, त्यात आपल्याला 1 चमचा जिरं घालून घ्यायचे आणि जवळजवळ 1 कांडी मी लसूण सोलून पेस्ट करून घेतलेली आहे, ते सुद्धा आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे असं। त्यानंतर याच्यामध्ये मी 1.5 चमचा लाल तिखट घालणार आहे। पाव किलो दोडकं आहे, म्हणजे 250 ग्रॅम दोडक्यासाठी मी 1.5 चमचा तिखट घातले, अर्धा चमचा हळद घातली आहे। आणि त्यात आता आपल्याला हे दोडके टाकून द्यायचे आणि छान परतवून घ्यायचे। छान परतून झालेले आहे, त्यात आता आपल्याला ही मुगाची डाळ टाकून द्यायची आहे। टेबलस्पून मी डाळ घेतली होती, ती सुद्धा यात छान अशी मिक्स करून घ्यायची। खूप डाळ टाकायची नाही आहे, नाहीतर दोडक्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटत नाही। 5 मिनिटासाठी आपल्याला मंद आचेवर झाकून द्यायचे। 5 मिनिटं झालेले आहेत। आता मी झाकण काढून घेतलं यावरचं, गॅस फुल करणार आहे। आणि त्यात आता तुम्हाला किती पाणी पाहिजे त्यानुसार आपण इथे पाणी घालायचे। मी इथे 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। इथे पुन्हा मी अर्धा ग्लास पाणी टाकते। पाव किलो दोडक्यासाठी मी इथे 1 ते 1.25 चमचा मीठ वापरणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरायचे आहे। त्यानंतर इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। तुम्ही कूट सुद्धा तुमच्या आवडीनुसार घालायचं। बऱ्याच जणांना घट्ट किंवा पातळ भाजी लागते। त्यानंतर मी इथे कोथिंबीर घाल। भाजीत अर्धा दोडका शिजून झालेला आहे। आता आपल्याला फक्त 5 मिनिटासाठी मंद आचेवर ही भाजी शिजू द्यायची। शिजून 5 मिनिटं झाले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जास्त भाजी शिजवल्याने त्यातले विटामिन्स चालले जातात, म्हणून भाजी शिजवताना भाजी शिजवण्याचं प्रमाण ठेवायचे। अशा पद्धतीने दोडक्याची भाजी तयार झालेली आहे। खूप छान अशी चवीची, यात खूप मुगाची डाळ सुद्धा नाही आहे आणि खूप कूटचं प्रमाण, शेंगदाण्याचं कूट सुद्धा घातलेलं नाही आहे आणि दोडक्याची भाजी सुद्धा वाटते। बऱ्याच वेळेस बरेच जण काय करतात, भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचं कूट घालतात आणि ती भाजी गिळगिळीत लागते खायला। तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला दोडक्याची रेसिपी दाखवली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना थँक्यू।